बरं मला सांगा, आता आम्ही एवढं रातचा अंधारचा आम्ही ह्या ठिकाणी आम्ही शेतात राबत आमचं म्हणजे कामच आहे, त्यात काही विषय नाही. पण एक आहे, आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बनवत असताना आम्ही असं व्हिडिओ बनवलं किंवा आम्ही ह्या ठिकाणी राबतोय, घाम गाळतोया, पारा 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, आम्ही जी काय कुठला बी टाईम असेल ती ह्या शेतीसाठी आम्ही वेळ देतो. मग आमच्या बी मनाला असं कधीतरी वाटत असेल ना की बाबा आम्ही असं व्हिडिओ बनवलं, आम्ही ज्यावेळेस पोस्ट केलं, मग ज्या बघणाऱ्या माणसांनी नेमकं आमचं बघितलं तर काय बघितलं का बरं, मग त्या ठिकाणी तुमचं लाईक असेल, तुमचे शेअर असेल किंवा तुमचं सबस्क्रायबर असेल, जे आमच्यासाठी आमच्या पण जीवाला कधीतरी वाटत असेल ना किंवा आम्ही जी काय करतो आहे ती आम्ही सगळ्यांसाठी करतो आहे, आम्हाला 4 पैसे मिळवण्यासाठी आम्ही करतो आहे, नाही असं नाही शेती. पण तुम्हाला वाटत नाही का की बाबा ही जो काय शेतकरी बांधव आहे, शेती आहे, ही बळाच्या जोरावर किंवा ताकदीच्या जोरावर इथं भरपूर कष्ट आहे, मेहनत आहे. का बरं त्यावेळेस तुमचं पण कधीतरी मनामध्ये असं येत असेल ना की बायला ह्यासुद्धा बळीराजाला आपण सपोर्टची गरजच आहे होती बरं का, पण आपण केलं नाही. म्हणजे असं बघून झाल्या वगैरे वाटतं का कधी? वाटायला हवं आहे, खरंच वाटायला हवं आहे. का माहीत आहे का, गरज आहे हो. आज मी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या बळीराजाच्या त्याच्या जीवाला बी काळजी काय वाटत नसलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्याच्या मनातल्या अंतकरणातल्या गोष्टी ह्या बाहेर येत असते त्या. मला सांगा, ह्या पिकाला आणण्यासाठी हे काय मनाने येत आहे का? अजिबात नाही. ह्यासाठी मेहनत आहे, रातचा अंधारचा आहे, इचुकाटा आहे. एक आहे का? एक आहे का? या ठिकाणी लाईटचं अनेक प्रॉब्लेम, एक लपडं नाही हो, अनेक गोष्टी आहेत त्या. पण त्यातनं बी ते सगळं समाटून ते सगळं काय गोष्टी करून पण तो ढिला पडत नाही, आणतोच. मग आम्ही अपलोड केले, आमच्या मनालाही वाटतं ना की आयला आमचा व्हिडिओ लोकांचा आम्ही व्हिडिओ बघतो ना, आयला यांचं एवढंपर्यंत गेलं, मग आयला आमचा बी इथपर्यंत जाईल का बरं. पण असं निराशा अशी नको यायला की बाबा बघितल्यावर असं वाटलं पाहिजे, आयला सकाळ उठल्यावर असं वाटाय पाहिजे, एवढ्या जणांचा फोन यायला पाहिजे, अहो बाळासाहेब तुम्ही असं काय बोलून गेला हो की तुमचा व्हिडिओ एवढ्या लोकांपर्यंत गेला, असं वाटायला हवं पाहिजे आणि असं यायला हवं आहे. बघूया, प्रयत्न करतो आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद जर राहिला तर 100% तो पण दिवस 100% उगवल, आणि तो उगवायचं फक्त तुमच्या हातात आहे. बस बाकी दुसरं काय नाही.